नमस्कार. व्हिडिओच्या थंबनेलवरून आपण समजूनच गेला असाल की आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या. मित्रांनो, आंघोळ करणं हे माणसाच्या जीवनात अत्यंत आवश्यक असून रोज आंघोळ ही करावीच, ज्याने आपल्याला फ्रेश वाटेल आणि दिवस आनंदात जाईल. मात्र आंघोळीचे काही नियम आहेत. त्या नियमाला फॉलो जर केलं तर आपण निरोगी देखील राहू शकतो. आंघोळ नेहमी सकाळीच करावी. आंघोळ सूर्यास्तानंतर करू नये. आंघोळ जेवणानंतर कमीत कमी 1 ते 2 तास करू नये, कारण जेवणानंतर जर आपण आंघोळ केली तर आपल्या पचन संस्थेवर त्याचा परिणाम होऊन आपण जे जेवलेलो आहोत, जे खाल्लेलं आहे ते पचायला त्रास होतो. आंघोळ ही आपण कशी केली पाहिजे? आंघोळ उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने, तर हिवाळ्यामध्ये आपण गरम पाण्याने करतो. मात्र अति थंड किंवा अति गरम पाण्याने आंघोळ कधीही करू नये. साधारण गरम पाण्याने आपण आंघोळ केली पाहिजे. आंघोळ करताना नेहमी आंघोळी खालून वर करायची असते. जनरली आपण नॉर्मली बाथरूममध्ये गेल्यानंतर आंघोळ करताना सुरुवातीलाच डोक्यावर पाणी घेतो किंवा शॉवर चालू करून आपण त्या खाली उभं राहतो. हे करणं फार चुकीचं आहे. आंघोळ करताना गुडघ्यापासून खाली आपले पाय धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या कोपरापासून हात आपले धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला नाभीवरती पाणी ओतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तोंडामध्ये जे आपण आंघोळीचं पाणी थंड असो गरम असो जे वापरतो ते पाणी आपण तोंडामध्ये थोडे घेऊन अशा पद्धतीने असं पूर्ण आंघोळ होईपर्यंत आपल्याला ते पाणी तोंडामध्ये ठेवायचं आहे, जेणे आपल्याला ताप येणार नाही. ज्याला वारंवार सर्दी होते त्यांना सर्दी होणार नाही आणि आपण निरोगी राहण्यास मदत मिळेल. गरम पाणी, जास्त गरम पाणी आपण जर डोक्यावर घेतले तर बऱ्याच जणांना केस गळतीचे, केसामध्ये डॅन्ड्रफचे जे अडचणी उद्भवतात, बऱ्याचशा जणांना याच्याकरिता दवाखाने देखील करावे लागतात. त्याकरिता जास्त गरम पाणी कधीही आपल्या मानेपासून वरच्या भागावर कधीही घ्यायचे नाही आहे. गरम पाणी तुम्ही इथनं खाली तुम्ही गरम पाणी घेऊ शकता, मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये. जास्त गरम पाण्याने आपल्या केसामध्ये कोंडा होतो, केस गळती होते, केस अकाली पांढरे होतात. हे थांबवायचे असेल तर गरम पाणी कधीही डोक्यावर, चेहऱ्यावर घेऊ नये. तर हे होते काही आंघोळीकरिता नियम. हे थोडक्यात आपल्याला सांगितले. अजून काही कोणाच्या कमेंट असतील तर त्यांनी करा, त्यावर आपण व्हिडिओ अवश्य बनवू. माहिती जर आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.